हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत तर ताटावर ठेवायचा रुमाल किंवा लोकरीचा रुमाल. त्याला आपण रुमाल किंवा ताटावरचे असे म्हणतो. तर आपण सुरुवात करूया. कलर कॉम्बिनेशनमध्ये मी पिकॉक ग्रीन घेतलेला आहे, ऑरेंज घेतलेला आहे आणि व्हाईट घेतलेला आहे. तर आपण सर्वात प्रथम व्हाईट कलरपासून 5 चेन बनवून घेऊयात. 1 2 3 आणि ही 5. तर आपण फर्स्ट चेनमध्ये ते घालून तो धागा बाहेर ओढून घेऊया. तर अशा प्रकारे एक सर्कल तयार होईल. त्या सर्कलला आपण एक स्लिप स्टिच करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण परत 3 चेन बनवूया. 1 2 आणि 3. 3 चेन बनवून झाल्यानंतर आपण त्या सर्कलमध्ये डबल खांब घेणार आहोत. तर त्या सर्कलमध्ये आपण जी पहिले 3 चेन घेतलं होतं त्याला सोडून आपण 11 खांब घेणार आहोत, ते पण डबल. तर आपण हा दुसरा खांब घेतलेला आहे. फर्स्ट आपण धागा त्या सुईला रोल करून त्या लूपमधून काढून घेऊ आणि परत असे जे आपल्याकडे 3 लूप तयार राहतील त्याच्यामधून तो धागा पहिला 2 ह्याच्यातून बाहेर काढायचा आणि नंतर 2 ह्याच्यातून बाहेर काढायचा. अशा प्रकारे आपण डबल खांब तयार होतो. आणि हे बघा, इथेच माझे 12 खांब तयार झालेले आहेत. तर आपले 12 खांब घेऊन झालेले आहेत. आपण स्टार्टिंगच्या स्लिपमध्ये स्लिप स्टिच करून घेऊया आणि त्याच्यानंतर परत आपण 3 चेन करून घ्यायचे. 3 चेन माझ्या इथे करून झालेले आहेत आणि त्या चेनमध्ये आपण परत एकदा डबल खांब करतोय. डबल खांब आणि परत एकदा एक चेन बनवायची आणि त्याच्या नेक्स्ट चेनमध्ये परत डबल खांब बनवायचे. एका स्टिचमध्ये 2 खांब बनवायचे. 2 खांब 1 चेन, 2 खांब 1 चेन ही प्रोसेस करत हा सर्कल पूर्ण, हा एक राऊंड आपण पूर्ण करून घ्यायचा आहे. तर आपले 12 साखळ्यांवर 24 खांब होणार आहेत. तर हे माझे पूर्ण झालेले आहेत आणि आपण जिथून स्टार्टिंग केलं होतं ते ज्या स्टिचमधून स्टार्टिंग केलं होतं तिथे येऊन आपण स्लिप स्टिच करून घेऊया. आणि ह्याच्यानंतर हा बघा सर्कल कसा झालेला आहे. आणि आपण परत 3 चेन करून घेऊ. इथे माझ्या 3 चेन करून झालेल्या आहेत आणि आपण परत त्याच लूपमध्ये 2 खांब करून घेऊ आणि परत हा एक तिसरा पण खांब करून एका लूपमध्ये 3 खांब करून घ्यायचे आहेत. 3 खांब करून घ्यायचे आणि परत सेकंड म्हणजे तिथे आपण 2 खांब केले होते त्याच्यामध्ये जो स्पेस आहे त्याच्या स्पेसमध्ये आपण स्पेसमध्ये आपण 3 खांब करणार आहोत. एका स्पेसमध्ये 3 खांब, 2 आणि 3 खांब झाले की एक साखळी करणार आहोत. 2 ही 3 आणि एक साखळी. असे करत करत आपण हे पण राऊंड पूर्ण केलेला आहे. त्याच्यानंतर आपण परत 3 साखळी करून घेऊया. 3 साखळी करून घेऊन आपण आता इथे जो 3 आपण खांब घेतले होते त्याच्यामधला जो स्पेस आहे त्या स्पेसमध्ये आपण एका स्पेसमध्ये एका ह्याच्यावर 4 खांब करणार आहोत. 1 2 3 4 आणि एक साखळी. परत 1 2 3 आणि हा चौथा 4 आणि एक साखळी. परत 1 2 3 4 आणि एक साखळी. असं करत करत आपण हा पूर्ण राऊंड करून घेणार आहोत. परत 4 खांब झाले की आपल्याला एक साखळी घ्यायची, ती विसरायची नाही, जेणेकरून आपल्या राऊंडला एक डिझाईन येते. 2 1 2 3 आणि हे 4 आणि एक साखळी. असं करून आपण पूर्ण राऊंड करून घेऊ आणि कट करून घेऊया आपण आणि तो धागा एक हाईड करून घ्यायचा. तर आपण हा नेक्स्ट कलर वापरणार आहोत ऑरेंज. जे आपण 4 खांब घेतले होते त्याच्या एकदम मधोमध म्हणजे 2 इकडे आणि 2 दोन्हीच्या मधोमध
आपण तो कलर जॉईंट करून घेणार आहोत. तो कलर जॉईंट करून आपण 3 चेन करून घेणार. 3 चेन करून आपण जिथून आपण स्टार्टिंग केली होती त्याच्यामध्येच दुसरा खांब घेणार आहोत आणि परत जो इकडे 4 आणि इकडे 4 खांबांच्या मध्ये जी जागा आहे त्या खांबाच्या मध्ये पण आपण 2 खांब परत घेणार आहोत. 2 खांब घ्यायचे आणि इथे साखळी न घेता तसेच आपण 4च्या मध्ये आणि त्या जो स्पेस आहे त्याच्यामध्ये आपण असं करत करत हा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत. तर इथे माझे 2 खांब परत एक साखळी साखळी घ्यायची आहे. मी चुकून बोलले की साखळी नाही घ्यायची, साखळी घ्यायची आहे. परत आपण 4 खांबांच्या मध्ये दुसरा 2. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कलर घेऊ शकता. इथे मला हा कलर कॉम्बिनेशन आवडलं म्हणून हे घेतलं. तुम्हाला जर दुसरा आवडत असेल तर तुम्ही दुसराही वापरू शकता. आणि इथे बघा आपला हा राऊंड पूर्ण झालेला आहे. 4च्या मध्ये 1 आणि 4च्या मध्ये 2 खांब आणि जी जागा आहे त्याच्यामध्ये पण 2 खांब असे करत करत आपण करून घेणार. आणि त्याच्यानंतर परत 3 साखळ्या करून घ्यायच्या आणि त्या साखळीच्याच लूपमध्ये आपण 3 खांब करून घेणार आहोत. परत त्याच्यानंतर 1 चेन आणि त्या 2 खांबांच्या मध्ये अजून 2 खांब करून घेणार आहोत. जे आपण 2-2 खांब घेतले त्या खांबांच्या मध्ये जी स्पेस आहे त्या खांबांमध्ये आपण 3-3 खांब घेणार आहोत. आणि हे बघा, हे पण पॅटर्न पूर्ण झालेला आहे. तर आपण हे जो पण ज्या खांबाच्या स्पेसमध्ये जो स्पेस होता त्याच्यामध्ये आपण 3-3 खांब घेतले तसेच आपण वर पण करून घेणार आहोत. पण इथे 3-3 खांब न घेता एका ह्याच्यामध्ये आपण 4-4 खांब घेणार आहोत. तर हा बघा माझा पॅटर्न पूर्ण झालेला आहे. तर आपण नेक्स्ट कलर जॉईंट करू. हा मोरपंखी कलर. हा कलर माझा जॉईंट करून झालेला आहे. परत 3 साखळ्या घ्यायच्या आणि जो खांब आहे त्या खांबामध्येच आपण हा आपण जॉईंट करताना जे आपण 4-4चा जो गट केला होता त्याच्यामधले एकदम मिडलमध्ये हा कलर जॉईंट करून घ्यायचा आणि तिथे 2 खांब करायचे आणि परत जो 4च्या मध्ये जो स्पेस आहे त्या स्पेसमध्ये पण 2-2 खांब करायचे आणि 2 खांब करताना एक मध्ये साखळी, परत 2 खांब, मध्ये साखळी, परत 2 खांब अशी ही प्रोसेस करायची आहे. मला अजून व्यवस्थित व्हिडिओ शूट करता येत नाही कारण मी नवीन यूट्यूबर आहे. तर मी हळूहळू शिकेल आणि तुम्हाला खूप मस्त मस्त व्हिडिओ दाखवेन. सो जर तुम्हाला काही अडचणी म्हणजे दिसत नसेल व्यवस्थित तर त्यासाठी सॉरी. जर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हा बघा, हा आपला पॅटर्न झालेला आहे. तसेच आपण करत करत 2 लाईन करून घेणार आहोत मोरपंखीचे. 3 खांब करायचे, 1 साखळी, 3 खांब, परत 1 साखळी असा करत करत आपण तो पॅटर्न पूर्ण करून घेणार आहोत. आणि परत आपण व्हाईट कलर जॉईंट करून घेऊ. व्हाईट कलरनी पण आपण 3-3 खांब पूर्ण करून घेणार आहोत. सॉरी, मध्येच माझी क्लिप म्हणजे मी जोडू शकले नाही, शूट करू शकले नाही, सॉरी त्यासाठी. पण ही प्रोसेस मी तुम्हाला सांगते. आपण ऑरेंज कलर जॉईंट करून घेऊ आणि आपण जे 4-4 खांबाचा जो गट केला होता व्हाईट कलरचा, तर 4 खांबांच्या मध्ये म्हणजे 2च्या मिडलमध्ये आपण ऑरेंज कलर जॉईंट करून घेऊ. आणि जसे आपण ऑरेंज कलरने खाली केले होते 2-2 खांबावरती 2 आणि खांबाच्या जी बाजूला जी स्पेस आहे त्याच्यामध्ये 2 असे ते करून घेतलेले आहे. आणि त्याच्यावरती ऑरेंज कलरने मी 3-3 खांबाचे एक लाईन करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याला मोरपंखी कलर जोडत आहोत. मोरपंखी कलरने आपण 3 चेन करून घ्यायच्या आणि ते 3 चेन करून एका लूपमध्ये मी 1 खांब करत आहे. एका लूपमध्ये मी 2-2 खांब करत आहे.
जो आपण तीन तीन खांब ऑरेंज कलरने तीन तीन खांब घेतलेले आहेत, त्या खांबमध्ये मी दोन खांब करत, 2 खांब 1 साखळी, 2 खांब 1 साखळी अशी करत आहे. तर हे बघा, ही प्रोसेस पण माझी पूर्ण झालेली आहे. तर हा बघा पॅटर्न कसा दिसत आहे, मस्त दिसत आहे ना, कलर पण मस्त दिसत आहेत. हे कॅमेरामध्ये माझा कॅमेरा थोडा ब्लर असल्यामुळे त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसून येत नाही, पण असं समोरासमोर खूप मस्त दिसत आहे. तर आपण परत मोरपंखी कलरने स्टार्टिंग करणार आहोत. मोरपंखी कलर त्याला जोडून आपण 3 साखळ्या करून घेऊ. 3 साखळ्या करून घेऊन आपण तो जो मध्ये स्पेस आहे तो आपण 3 खांब 1 साखळी, 3 खांब 1 साखळी अशी करून ती प्रोसेस आपण पूर्ण करून घेऊया. 3 खांब 1 साखळी. आपण हे आपल्या ताटाच्या मापाने पण करू शकतो. जर आपलं ताट बारीक असेल तर बारीक छोटं करायचं, आणि जर मोठं ताट असेल तर मोठी डिझाईन करायची. आणि इथे हे बघा, मी व्हाईट कलर ह्याला आपण बॉर्डर करून घेणार आहोत आता. आणि व्हाईट कलरने आपण ह्याला छोटे छोटे बॉर्डर करून घ्यायची. आणि परत हा व्हाईट कलरनेच आपण त्याला साखळे करून घेणार आहोत. 10 साखळ्या करायच्या आणि 5 चेन सोडून तिथे आपण स्लिप स्टिच करून घ्यायची साखळी. परत 10 साखळ्या करायच्या आणि पुढचे 5 चेन सोडून स्लिप स्टिच करून घ्यायचं. असे आपण साखळ्यांची 3 लेअर करणार आहोत. 3 लेअर करून आपण त्याला खाली लटकन पण लावणार आहोत. सेकंड लेअर करताना आपण साखळीच्या सेंटरमध्ये येणार आणि तिकडे तिसला असा आपला व्हाईट कलर जो आहे तो तिथे अटॅच करून त्याच्यावरतीच आपण 3 साखळ्या घ्यायला सुरुवात कर. 10 साखळ्या घेणार आणि परत पुढच्या साखळीच्या सेंटरमध्ये ती साखळी आपण चिटकवणारच म्हणते मी, सॉरी, मला ते गम चिटकवण्याची सवय लागली. आपण तिथे अटॅच करणार. ही साखळी आपण नेक्स्ट साखळीच्या सेंटरमध्ये स्टिच करून घेऊ. आणि असंच करत करत आपण त्याचा सेकंड लेअर पण पूर्ण करून, थर्ड लेअर पण पूर्ण करून घेणार आहोत. तसेच जर तुम्हाला अजून डिझाईन बघायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ तरी माझ्याकडून थोडा जरी चुकला आहे, पण मी पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की ट्राय करेल की तुम्हाला मी हा फुल व्हिडिओ दाखवू शकेल आणि एकदम प्रॉपर शूटिंग करेल. सो हा आपला आहे फायनल लुक. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये